नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्रियाविशेषण अव्यय शिकलो होतो। क्रियाविशेषणानंतर शब्दयोगी अव्यय शिकायला पाहिजे, परंतु शब्दयोगी अव्यय शिकताना आपल्याला त्या शब्दाचं सामान्य रूप कळायला हवं असतं आणि म्हणून मी अगोदर सामान्य रूप घेतलेलं आहे। नामाचं सामान्य रूप, सामान्य रूप हे खूप सोपा घटक आहे, पण तरी सुद्धा तो प्रश्न चुकतो, कारण पर्यायच असे दिलेले असतात की ते आपल्या लक्षात येत नाही। तर आपण हा घटक अतिशय व्यवस्थित समजावून घेऊया। हा घटक समजला तर शब्दयोगी अव्ययाला सुद्धा मदत होणार आहे। त्यानंतर विभक्ती जे आहे त्या विभक्ती या घटकासाठी सुद्धा तुम्हाला हा घटक उपयुक्त ठरणार आहे आणि याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि समजून देखील घ्यायचा आहे। जर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर देखील करा। तर बघा, आपल्याला इथे बघायचं आहे नामाचं सामान्य रूप। पहिला मुद्दा लिहिला आहे सामान्य रूप। आपण त्याच्या काही गोष्टी, महत्व, वैशिष्ट्य समजावून घेऊयात की सामान्य रूप हे नामाचं किंवा सर्वनामाचंच होतं, इतर दुसऱ्या जातींचं होत नाही। सामान्य रूप हे नेहमी नामाचे किंवा सर्वनामाचेच होते, हे लक्षात घ्या, कारण सत्य असत्य विधानाला हे प्रश्न विचारले जातील। नामाला किंवा सर्वनामाला जेव्हा प्रत्यय लागतो आणि प्रत्यय लागताना मूळ शब्दामध्ये जो काही बदल होतो त्या बदलालाच सामान्य रूप असं म्हणतात। आपण ते उदाहरण घेऊन समजून घेणार आहोत। त्यानंतर अनेक वचनी नामं असतील, म्हणजे पाने, घरे अशी अनेक वचने जर नामं असतील तर त्याचं सामान्य रूप होताना त्या नामावर अनुस्वार येतो। त्या नामावर काय होतो? अनुस्वार येतो। आता हे जे नियम आहेत ते आपण इथे उदाहरणादाखल बघूयात की सामान्य रूप हे नामाचे आणि सर्वनामाचे होते। अगोदर आपण नामाचं कसं सामान्य रूप होतं हे समजून घेऊया। आता बघा, पहिला शब्द आहे घर, हे काय आहे? नाम। त्याच्यानंतर हा बदल झालेला आहे, प्रत्यय लागताना काय झालेला आहे? बदल। घर, घराला, घराकडे काय बदल झालेला आहे? तो बदल इथे लिहिलेला आहे। पण मूळ शब्द काय आहे? याला काय म्हणायचं? मूळ शब्द। आणि मूळ शब्दाला ला प्रत्यय लावताना, कडे प्रत्यय लावताना घराकडे, घराला, घरास, घराच्या असे जे काही प्रत्यय लागतात त्या प्रत्यय लागण्यापूर्वी इथे काय शब्द तयार झालाय? घरा। म्हणजे मूळ रूपामध्ये काय बदल झाला? प्रत्यय लागल्यानंतर घरा असा बदल झाला। हे त्या शब्दाचं, हे त्या नामाचं काय आहे? सामान्य रूप। बघा, आणि खांब, इथे नियम लक्षात ठेवण्यापेक्षा आपण काय करायचं? त्या नामाला प्रत्यय लावून बघायचे। खांब, खांबाला, खांबास, खांबावर। बघा, मूळ रूपात काय बदल झाला? खांबा, हे झालं त्याचं सामान्य रूप। वाडा, वाड्यात, वाड्याला, वाड्यास, तर त्याचं मूळ रूपामध्ये काय बदल झाला? वाड्या, हे त्याचं सामान्य रूप झालं। धोबी, धोब्याचा, धोब्याकडे, धोब्याला असा जो प्रत्यय लागतो प्रत्यय लागताना हा बदल झाला आणि हे त्याच्या नामाचं सामान्य रूप झालं। कवी, कवीला, कवीस, कवीच्या, कवीने जे प्रत्यय लागतात तर कवी हा तसाच शब्द राहिला, काहींचं सामान्य रूप हे तसंच राहत। गहू, गव्हाचा, गव्हाला, गव्हाला पाणी द्या। गव्हाचा शिरा छान लागतो, गव्हाची लापशी व्हा, गव्हा, याचं सामान्य रूप गव्हा। वीट, विटेचा, विटेचा तुकडा आण, इथं चा प्रत्यय लागलेला आहे आणि प्रत्यय लागताना याच्यामध्ये काय बदल झालेला आहे? विटे असा बदल झालेला आहे। तुम्ही म्हणाल असे शब्द सगळ्यांची अशी सामान्य रूप पाठ करायची का? नाही, पाठ नाही, अजिबात बिलकुल करायची नाही। आपल्याला तेवढं व्यवहार ज्ञान आहे ना, आपण बोली भाषेमध्ये शब्द वापरतो, असे अनेक शब्द आहेत। ते शब्द वापरताना आपण त्याला प्रत्यय लावून पाहायचा। प्रत्यय लावल्यानंतर जो बदल होतो ते त्याचं सामान्य रूप असतं। अजूनही काही शब्द आपण बघणार आहोत वेगळे, आणि सर्वनामाचं
सामान्य रूप कसं होतं तेही आपण बघणार आहोत ना, त्याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात तेही बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहायचा आहे. आता आपण काही राहिलेली उदाहरणं लिहिलेली आहेत. तुम्हाला आता खूप सारे शब्द आहेत, नामं खूप सारी आहेत. तुम्हाला आता प्रत्यय लावताना कसा बदल होतो हे लक्षात आलं की तुम्हाला कोणत्याही शब्दाचं करता येणार आहे. आपण इथं बघितलंय आता विहीर. विहीर हे काय आहे? नामच आहे, मूळ शब्द आहे. त्याचा बदल काय झाला? विहिरीत. आणि त्यातलं विहिरी मूळ शब्दात काय झालं? विहिरीत, विहिरी, विहिरीने, विहिरीला. म्हणजे विहिरी हे काय आहे? सामान्य रूप. भाषा, भाषेचा अभ्यास केला, भाषेला पर्याय नाही. म्हणजे भाषाचं सामान्य रूप काय झालं? भाषे. नदी, नदीचा, नदीकडे, नदीला. आणि अनेक वचनी जर सामान्य रूप विचारलं, नदी या शब्दाचं अनेक वचनी सामान्य रूप, तर नद्यांचा. मग अशी मी तिसरा नियम सांगितला होता की सामान्य रूप होताना, अनेक वचनाचं सामान्य रूप होताना नामावर काय येतो? अनुस्वार येतो, या शेवटच्या अक्षरावर. पान, पानाचा. मूळ सामान्य रूप काय झालं? पाना. पानाचा, पानाकडे, पानाला. आणि अनेक वचनी सामान्य रूप पानावर अनुस्वार असलेला पर्याय निवडायचा. अनेक वचनी. मुलं, मुलाने हे सामान्य रूप. मुलांचा अनेक वचनी सामान्य रूप. पाणी, पाण्या हे सामान्य रूप. लिंबू, लिंबा हे सामान्य रूप. लेकरू, लेकरा हे सामान्य रूप. कुंकू, कुंकवा. कुंकवाचा, कुंकवाने, कुंकवाला, कुंकवा. चोच, चोची. फाईल, फायलीत, फायलीत, फायलीला. रक्कम, रकमे, रकमेचा. हा बदल होतो. हे गोल केलेले जे आहेत ते काय आहेत? सगळे नामाची झालेली सामान्य रूपे आहेत. आता नामाची सामान्य रूप आपण बघितली. आता सर्व नामाची सामान्य रूप बघा. मी. आता मीला प्रत्यय लागल्यावर काय होतं? मला, माझे, माझ्या ही सामान्य रूप आहेत. पर्यायात विचारलं जातील मीचे सामान्य रूप योग्य कोणते किंवा मीचं सामान्य रूप कोणतं नाही असे पर्याय विचार. मीचं, मला, माझे, माझ्या, आम्ही, आमचे, आमच्या, तो, त्याला, त्याचे, त्याने, ते, त्यांना, त्यांनी, त्यांचे, ती, तिला, तिने, तिच्या, तिचे. आता हे शब्द तुमच्या लक्षात आहेत. आता एवढेच सर्वनामांना लागतात का? तर नाही, अजूनही काही सर्वनामं आहेत ते आपल्याला अनुभवाने आणि आपल्या उदाहरण स्वाध्याय सोडवताना आपल्या ती लक्षात येणारच आहेत. आता मी मगाशी एक शब्द वापरला होता की नामाचं आणि सर्वनामाचंच होतं. तुम्ही म्हणाल की गरीब, गरीबाच्या नाही का होत? गरीबा. पण गरीब मुलगा इथं विशेषण आहे. इथं विशेषणाला कधीच प्रत्यय लागत नाही. पण गरीबाच्या कडे नेहमी लक्ष दिलं पाहिजे. इथं गरीबाच्या कडे लक्ष दिलं पाहिजे. गरीबाच्या कडे हे नामाचं काम करतं. बघा आपण काही उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गरीब हे विशेषण आहे. गरीब मुलगा. इथे प्रत्यय लागणार नाही किंवा याचं सामान्य रूप होणार नाही कारण हे विशेषणाचं काम करतं. पण गरीबाच्या कडे लक्ष दिलं पाहिजे. गरीबाच्या कडे लक्ष दिलं पाहिजे. कोणाकडे? मग इथे हे नामाचं काम करतं आणि मग याचं सामान्य झालं गरीबा. गरीबा काय झालं? गरीबा हे त्याचं सामान्य रूप झालं. पण केव्हा झालं? तुम्ही म्हणाल गरीब विशेषणाला पण झालं, पण नाही. ते जेव्हा वाक्यात नामाचं काम करणार आहे
तेव्हाच त्याला प्रत्यय लागतील आणि तेव्हाच त्याचं सामान्य रूप होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे नामा आणि सर्वनामाचं सामान्य रूप होतं. आता याच्यावर आधारित परीक्षेत कसे उदाहरण विचारले जातात ती नमुना दाखल आपण काही उदाहरणं घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत आपण नमुना उदाहरण आता बघणार आहोत. काही उदाहरणं मी इथं दिलेली आहेत. विषय या नामाचे सामान्य रूप कोणते? आता विषय म्हटलं की पर्यायाकडे बघण्याच्या ऐवजी आपण काय करायचं, त्या शब्दाला प्रत्यय लागून बघायचं. माझा भाषा विषयाचा अभ्यास झाला, विषयाचा अभ्यास झाला. भाषा विषयाने फार मला त्रास दिला. आपण विषया हा शब्द वापरतो आणि मग पर्यायाकडे जा. विषय होणार नाही, विषय होणार नाही, विषया होईल आणि विष होणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3. म्हणजे प्रत्येक पर्यायाशी विचारून पाहायचं. म्हणजे काय होतं, एखादा पर्याय आपल्याकडून विचार करायचा राहून जातो आणि ते पण उत्तर असू शकतं. त्यामुळे प्रत्येक पर्यायाला विचारायचं. मुलाचे अभ्यासाकडे लक्ष नाही या वाक्यामध्ये किती नामांची सामान्य रूपे झाली आहेत? आता अगोदर नाम शोधूया या वाक्यातली. की मुलाचे हे एक नाम आहे, अभ्यासाकडे हे एक नाम आहे, लक्ष हे एक नाम आहे. पण आता सामान्य रूप होणं म्हणजे काय? प्रत्यय लावताना होणारा बदल. पण आता प्रत्यय इथं मुलाचे झालेला आहे, म्हणजे याला सामान्य, याचं सामान्य रूप झाले मुलाचे, मूलचं सामान्य रूप मुला, अभ्यासाचे सामान्य रूप अभ्यासा, हे असं सामान्य रूप झाले. म्हणजे 2 शब्दांची सामान्य रूप झालेली आहेत. आता तिसरा प्रश्न आहे, माझ्या शाळा ग्रंथालय आहे, कंसातील नामाचे सामान्य रूप कोणते? आपण घाई करतो, माझ्या शाळेत ग्रंथालय आहे आणि मग लगेच शाळेस किंवा शाळेत असा पर्याय. समजा आता शाळेत हा पर्याय असता तर तुम्ही लगेच माझ्या शाळेत ग्रंथालय आहे शाळेत लिहून टाकलं असतं. पण त्यांनी काय विचारले की सामान्य रूप म्हणजे काय? सामान्य रूप कोणतं? तर प्रत्यय लावताना जो बदल होतो मूळ रूपात ते सामान्य रूप असतं. मग माझ्या शाळेत म्हणताना त्याच्यामध्ये काय बदल झाला? शाळे, म्हणजे हे त्याचं सामान्य रूप आहे. त्यामुळे घाई गडबडीत अतिशय सोपा प्रश्न असून सुद्धा आपला चुकू शकतो. सामान्य रूप न होणारा शब्द कोणता? सासू, सासूच्या, सासूला. इथे सामान्य रूप होत नाही त्याचं. अनेक वचनाचं मात्र होतं, सासवांचा, परंतु एक वचनाचं मात्र होत नाही. फोटोचा, फोटोला, फोटोकडे, इथे सामान्य रूप होत नाही. साधूचा, साधूने, साधूला, इथे सामान्य रूप होत नाही. झाड, झाडाने, याचं सामान्य रूप काय होतं? झाडा. आणि म्हणून सामान्य रूप होणारा हा शब्द येईल. अनेक वचनात मात्र याचं होतं. अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे उत्तर याचं हेच लिहावं लागेल, परंतु अनेक वचनात याचं होतं हे पण लक्षात घ्या. अशा प्रकारे नमुना उदाहरणांचा सुद्धा तुम्हाला विचार कसा करायचा ते शिकवलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही स्वाध्याय जरूर नक्की बिनचूक सोडू शकाल. जास्तीत जास्त सराव करा. या व्हिडिओच्या खाली ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे, ती जरूर सोडवा. व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या प्रकाशनाची पुस्तके मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद.